नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे। सर्वप्रथम राष्ट्रीय आणि आर्थिक घडामोडी। सरकारने जीडीपी आणि आयआयपी साठी 2022-23 हे नवीन बेस इयर घोषित केले आहे, तर ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सीपीआय साठी 2024 हे नवीन आधारभूत वर्ष असेल। पुढची महत्त्वाची बातमी, भारत पहिल्यांदाच विशाखापट्टणम येथे 3 मोठे सागरी कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करत आहे। इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026, एक्सरसाइज मिलन 2026 आणि IONS कॉन्क्लेव्ह हे कार्यक्रम एकत्र पार पडणार आहेत। पुढची बातमी, नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताने 45वे स्थान मिळवले आहे। पुढची महत्त्वाची बातमी, ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये भारत 91व्या स्थानावर आहे। पुढची बातमी, लडाखमध्ये NLST आणि NLOT या 2 नवीन दुर्बिणींच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे खगोल संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे। आता विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील अपडेट। 17 वर्षीय आदित्य पंड्या हा धोलावीरा गुजरात येथे चंद्रासारख्या कृत्रिम वातावरणातील मोहीम पूर्ण करणारा भारताचा सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर ठरला आहे। पुढची महत्त्वाची नोंद, 11 फेब्रुवारी हा दिवस विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात आला। आता क्रीडा क्षेत्रातील अपडेट। 79व्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत सर्व्हिसेस संघाने केरळचा 1-0ने पराभव करून 8व्यांदा विजेतेपद पटकावले आहे। पुढची बातमी, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई रायफल पिस्तूल स्पर्धेत प्राची गायकवाडने ज्युनियर गटात सुवर्ण पदक जिंकले आहे। पुढची महत्त्वाची बातमी, एशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पियन ईशा सिंगने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे। आता सरकारी योजना आणि इतर घडामोडी। PM सूरज पोर्टलद्वारे वंचित घटकातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करण्यात आले आहे। हे पोर्टल सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केले आहे। आणि शेवटची महत्त्वाची बातमी, कृष्णा नदीवरील अलमाटी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावामुळे हे धरण सध्या चर्चेत आले आहे। तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। अशाच स्पर्धा